पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत। राज्य उत्पादन शुल्क खातं करतंय तरी काय असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जातोय। पबमुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय असं स्थानिकांनी सांगितलंय, तर गंभीर प्रकरणातील आरोपीला सोडलं जाणार नाही असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। हिट अँड रनचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सगळ्यांचाच थरकाप उडाला। भरधाव वेगाने जाणाऱ्या कारनं दोघांना चिरडून त्यांचा बळी घेतला। नियमांचं पालन केलं नाही, यामुळे दोघांना जीव गमवावा लागला। 18 वर्षांखालील मुलांना पब मध्ये प्रवेश नाही। ही पाटी लावणं बंधनकारक असतं, पण ती लावली जात नाही। तसंच मद्य सेवनाचा परवाना असल्याशिवाय मद्य दिलं जात नाही, पण हे नियम कुठेच पाळले जात नाही। पुण्यातही हे नियम पाळले गेले नाहीत आणि अपघात झाला। अपघाताची भयावह दृश्य पाहून पुणेच नव्हे तर राज्यातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। मग आम्ही कंप्लेंट करायची, 100 नंबरला मत येणार, म्युझिक थांबवणार, मग तेवढ्यापुरती कारवाई, पुन्हा दुसऱ्या दिवशी पहिले तसे पाडे। म्हणजे वैतागलोय। आमची इच्छा आहे की या लहान मुलांना जेव्हा तुम्ही लिकर सर्व करता, तुमचा धंदा होतो रे, पण एका घरातली काळजी, ती 2 मुलं मेलीत, 2 परिवार उजडले ना, त्याच्यामध्ये इन्कम सोर्स होता त्यांचा, त्या मुलांवर ते गेले। हा तर काय करोडपतीचा पोरगा, बिघडलेली अवलाद, बापांनी सांगितलं घे गाडी आणि कर ऐश, त्यांनी त्याच्या ऐशपायी 2 जीव गेले। मागणी अशी आहे, त्या मुलाला कठोर ते कठोर कारवाई करून शिक्षा होणं गरजेचं आहे। का त्याच्याकडे पैसे म्हणून तो सुटणार, त्याच्याऐवजी जर दुसरा कुठला मुलगा असेल, मिडल क्लास मध्ये असेल, आपण त्याला जामीन तर आमची गोष्ट, त्याला डायरेक्ट कुठेतरी केस सेक्शन आणि जे सेक्शन लावलेत तेही लूज करायला लावलेत की तो जेणेकरून लवकर सुटू शकतो। पब आणि मद्य यामुळेच दोघांना जीव गमवावा लागला। पब, बार आणि मद्य नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही राज्य उत्पादन शुल्क खात्याची आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचं काम काय आहे ते आता पाहूयात। राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्यानं मद्यार्कयुक्त अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचं काम करतो। तसंच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचं कामकाज या विभागामार्फत केलं जातं। सदरचा उद्देश हा मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती, वाहतूक, विक्री, बाळगणे, आयात आणि निर्यात इत्यादीसाठी परवाने मंजूर करून साध्य करण्यात येतं। तसंच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी आणि दक्षता राखली जाते। ज्या पबमध्ये हा अल्पवयीन मुलगा मद्यप्राशन करत होता, त्या पबवरती कारवाई केलेली आहे। तिथल्या दोन्ही पबचं जो परवाना आहे तो सस्पेंड करायचे आदेश आमच्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत। आणि एवढंच नाही तर या पार्श्वभूमीवरती पब असतील, बार असतील, उशिरापर्यंत चालणारे मद्य पेय देणारे हॉटेल्स असतील, या सगळ्यांच्यासाठी एक धडक मोहीम तपासणीची आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाणार आहे। पोलिसांनी या प्रकरणात पुरावे दिल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। कोणत्या हॉटेलात आहे, काय केलं आणि वयाचे पुरावे देऊन देखील ज्युएनाईल बोर्डानं आश्चर्यकारक भूमिका घेतल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले। या प्रकरणात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची इच्छा आहे असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं। एफआयआर मध्ये पोलिसांनी 304 लावलेला आहे। 304A लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते। 304 काही नंतर लावलेला नाही। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर सर्वच प्रशासकीय यंत्रणा आता सतर्क झाल्या, कारवाई करणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आगामी काळात अशी प्रकरणं घडणार नाहीत अशी आशा करायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।